नारायणगाव म्हटलं की नारायणगावचं नाव तमाशा पंढरी म्हणून ओळखलं जातं किंवा उभ्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात नारायणगावचं नाव हे तमाशा पंढरी म्हणून घेतलं जातं. तमाशाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि ज्यांनी तमाशा या विषयावर PhD मिळवली ते प्राध्यापक डॉक्टर मिलिंद कसबे माझ्यासोबत आहे. प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो. सर, तुमचं स्वागत आहे. विठाबाई नाव सध्या खूप चर्चेत आहे. विठा नाव बदल असेल किंवा काय, परंतु सर्वात पहिल्यांदा मला वाटतं व्हिज्युअली तुम्ही मुलाखत घेतली आणि त्यांच्या काळामध्ये शेवटच्या काळामध्ये किंवा ज्या आजारी होत्या त्यांना ॲडमिट करण्यापर्यंत किंवा हा सगळा प्रवास याचे तुम्ही साक्षीदार आहात. काय सांगाल विठाबाईंचं जे एक वेगळी त्यांच्याकडे एक एनर्जी होती, त्यांचं सानिध्य तुम्हाला लाभलंय, काय सांगाल? मी जेव्हा 1996ला नारायणगावमध्ये प्राध्यापक म्हणून इथल्या महाविद्यालयात रुजू झालो, त्याच्या दुसऱ्याच वर्षी म्हणजे 97 सालीच मी तमाशा या कलेवर PhD करण्याचा निर्णय घेतला. आणि माझे काका रावसाहेब कसबे यांनी मला सांगितलं की तू विठाबाईंना जाऊन भेट. मी विठाबाईंना भेटण्यासाठी नारायणगावमध्ये गेलो आणि मुक्ताई या मंदिराच्या जवळ असणाऱ्या एका छोट्याशा घरात गेल्यानंतर मला तमाशाची देवता भेटली. विठाबाईंना मी विचारलं की मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुमचं नाव, पूर्ण नाव सांगा. त्यावेळेस विठाबाईंनी ज्या पद्धतीने आपलं नाव सांगितलं, मी तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर. अरे, म्हणजे विठाबाई खरंच तमाशा सम्राज्ञी होते. विठाबाईंनी जातीसमोर म्हणजे सॉरी नावाच्या पुढे जातीचा पण उल्लेख करायचे आवर्जूनच, कारण विठाबाईंचे जे वडील होते भाऊ नारायणगावकर, तर ते आपल्या नावामध्ये भाऊ मांग नारायणगावकर असा आवर्जून उल्लेख करत होते. कारण जातीचा आणि गावाचा अभिमान हा तमासगिरांना फार जवळचा विषय आहे. त्यामुळे अनेक तमासगिरांनी आपल्या नावाच्या पाठीमागे आपल्या गावाचं नाव लावलेलं आहे. बरोबर. त्यामुळे कोणत्या कलाकृतीतनं किंवा नव्या पद्धतीने, नव्या आधुनिक पद्धतीने ज्या कला जन्माला येतात, त्या कलांच्या माध्यमांच्या मध्ये, विशेषतः नाटक, चित्रपट आणि समाज माध्यमांच्या मध्ये असं एखाद्या कलावंतांच्या मागे जोडलेलं गावाचं अस्तित्व पुसू नये असं मला वाटतं. त्यांची काय आठवण म्हणजे जी तुम्हाला तुमच्या लक्षात राहण्यासारखी किंवा प्रेक्षकांना सांगण्यासारखी? मला आठवत आहे की मी एकदा त्यांच्याकडे गेलो आणि स्पॅरो नावाची एक मुंबईतली डॉक्युमेंटरी करणारी एक कंपनी होती आणि ते माझ्याकडे आले, डॉक्टर लक्ष्मी म्हणून. ही गोष्ट 2000 सालची. आणि मी विठाबाईंकडे त्यांना घेऊन गेलो. त्यांना सांगितलं की यांना डॉक्युमेंटरी करायची आहे, यांना एक सिनेमासारखं शूटिंग करायचं आहे. तर विठाबाईंनी तेव्हा सांगितलं, मला तू प्रश्न विचारणार असतील तर मी तयार आहे. बरोबर. कारण विठाबाईंना इंग्रजी येत नव्हतं आणि त्यांना मराठी फारसं येत नव्हतं. तर त्याच्यामुळे मला भाग्य असं आहे की मी 2000 साली विठाबाईंची इंटरव्ह्यू घेऊ शकलो, त्यांची मुलाखत घेऊ शकलो. आणि ही दीर्घ मुलाखत आजही यूट्यूबला आणि बाकीच्या माध्यमांच्या मध्ये ती उपलब्ध आहे. त्या मुलाखतीत विठाबाई ज्या व्यक्त झाल्या, त्यांनी आपल्या आयुष्याचा पट ज्या पद्धतीने मांडला आहे त्याला तोड नाही. नेमकी एखादी आठवण सांगाल त्यांची? अजून एक आठवण आहे विठाबाईंची. मी जेव्हा जायचो तेव्हा मला ते लेक म्हणायच्या आणि माझ्या बायकोला विठाबाई सुनबाई म्हणायच्या. आणि मग त्यांच्याबरोबर बोलताना, वावरताना मला कधी परकं वाटलं नाही. मग जेव्हा त्या आजारी पडल्या आणि विजय वावळ तेव्हा होते विठाबाईंचे जावई, मुसाबाई होते, या सगळ्या मंडळींनी विठाबाईंना ॲडमिट करण्याचं ठरवलं. आणि मग आम्ही सगळेच त्यांना डॉक्टर राऊतांकडे घेऊन गेलो आणि तिथे ॲडमिट केलं. डॉक्टर राऊतांनी खूप चांगले उपचार केले आणि विठाबाईंना एक 4-6 दिवसामध्ये बरं केलं. पण विठाबाईंच्या आजारपणाची बातमी सर्वदूर पसरलेली होती आणि तेव्हा लँडलाईन फोन असायचे. तर मला आठवतंय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेस फोन केलेला होता. मला आठवतंय निळू फुले स्वतः नारायणगावला माझ्याकडे आले आणि त्यांनी त्यावेळेस विठाबाईंच्या आजारपणासाठी 50 रुपये दिलेले होते.
केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले सुद्धा आठवलेंचे पण फोन आले, म्हणजे खूप लोकांनी स्वतः भेटायला स्वतः भेटायला आले, मदत केली आणि त्यांच्या अखेरच्या आयुष्यामध्ये आपल्याला एक सहभाग नोंदवता आला, त्यांच्या जवळ जाता आलं, त्यांचं कलामय आयुष्य पाहता आलं, हे मला भाग्याचं वाटतं आहे. नक्कीच सर, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला इथेच थांबवतो. परंतु विठाबाई म्हटलं की एक वेगळं रसायन, वेगळं समीकरण आणि वेगळी ऊर्जा म्हणजे विठाबाई होती. आणि या विठाबाईच्या नावाने आता एक चित्रपट येतोय, त्याचं नावावरून थोडंसं राजकारण होतंय की नक्कीच त्याच्या मागे काहीतरी रहस्य आहे, हे येणारा काळ ठरवणार आहे. विठाबाईंची एक जाता जाता आठवण सांगतो की ज्यावेळेस दादा कोंडके, स्वर्गीय दादा कोंडके या ठिकाणी आले होते, किंवा स्वर्गीय शाबीरबाई शेख, ज्यावेळेस नारायणगावमध्ये शिवसेनेचं उद्घाटन होतं तेव्हा दादा कोंडके आले होते. त्यावेळेस विठाबाई आणि दादा कोंडके यांची समोरासमोर भेट झाली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांच्यामध्ये हसी मजाक खूप झाली होती. सांगण्याच्या फार फार गोष्टी आहेत, कारण जुनी लोक बाळासाहेब पाटे सारखे साक्षीदार आहेत, ते देखील सांगतात. म्हणून या विठाबाईंना की ज्यांनी आपल्या कुटुंबाचंच नव्हे तर संपूर्ण नारायणगावचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं नाव साता समुद्र पलीकडे नेलं, कारण त्यांनी सीमेवर सैनिकांचं देखील मनोरंजन केलं. अशा विठाबाईंना मानाचा मुजरा. धन्यवाद.